नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या। सिंधुदुर्गमधील पुतळा प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट आरोपी चेतन पाटीलवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी अन्य आरोपी जयदीप आपटे हा देखील सध्या फरार आहे। राजकोट किल्ल्यावर अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली। दुर्घटनास्थळी पाहणी करत अजित पवारांनी आढावा घेतला। यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते। राजकोटवर दुर्दैवी घटना घडली, यात वाद नाही। महाराजांच्या नावाला साजेचं स्मारक राजकोटावर उभं करणार, अजित पवारांनी असं सांगितलं। किल्ल्यावरील राड्यावरून अजित पवारांनी चांगलं सुनावलं। प्रत्येक नेत्यानं कार्यकर्त्यांना तारतम्य ठेवावं असंही अजित पवार म्हणाले। खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर येणार आहेत। राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची करणार पाहणी आहे। सकाळी 11 वाजता मालवणमधील समर्थ मंगल कार्यालयामध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याला देखील मार्गदर्शन करणार आहेत। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती झालेल्या राड्या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांची पाठराखण करत आहेत, त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार भास्कर जाधवांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्याभरात दुसऱ्यांदा महाराष्ट्रात येत आहेत। पालघरमधील 76,000 कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे। नरेंद्र मोदी आठवड्याभरात दुसऱ्यांदा महाराष्ट्रात दाखल होणार आहेत। पंतप्रधान मोदी पालघर दौऱ्यावर आहेत, त्याच पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीकांत शिंदे यांनी 5 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकी काय परिस्थिती राहील आणि त्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरांना तुरुंगात जावं लागणार असं वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केलंय। विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मी आणि गोपीचंद पडळकर दोघेही 6 महिन्यात कोल्हापुराच्या मुख्य जेलमध्ये भेटू। मला तर पहिल्या 100 दिवसात आत टाकतील, त्यामुळे मी बॅग भरूनच ठेवली आहे असं नितेश राणे म्हणाले। एकमुखी धनुष्यबाण चिन्हावर शिक्का मारून मला विधानसभेत पाठवा असं म्हणत मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेसाठी दंड ठोपटलेत। तुम्ही मत द्यायचं काम करा, मी निधी आणायचं काम करतो। विकासाच्या बाबतीत कमी पडलो तर रस्त्यावर आणून विचारायची धमक देखील ठेवा असं सुद्धा तानाजी सावंत म्हणाले। नाशिकच्या पवननगर भागामध्ये 4 टवाळखोरांनी भर चौकामध्ये महिलेसह तिच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी राग अनावर झाल्यानं मायलेकींनी छेड काढणाऱ्या चौघांना भर चौकात चांगला चोप दिला। यावेळी चौघांनाही पोलिसांनी जेरबंद केलाय। जुन्नर तालुक्यातील धोलवड इथं बदकांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या पिंजऱ्यातच अडकला। त्यानं पिंजऱ्यातील 4 बदकांना फस्त केलंय। संबंधित घटना कळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतलं। मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळतंय। यवतमाळमध्ये दंगल हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून पोलीस मॉकड्रिल करत होते। यावेळेस हे मॉकड्रिल तरुणाच्या जीवावर बेतलंय। पोलिसांनी टायर पेटवत असताना ग्रेनेड फुटलं। यावेळेस ग्रेनेडचा तुकडा युवकाच्या डोळ्यात गेला, त्यामुळे त्याच्या डोळ्यातून रक्त आलं। त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। संततधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे परिसरामध्ये वनराई धबधबा ओसंडून वाहतोय। येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक परिसरामध्ये गर्दी करत असून या ठिकाणाचा हिरवागार आनंद ते घेत आहेत। बुलढाण्यात जीएसटी विभागातील 2 कर आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खामगाव जीएसटी वन विभागाचे सहाय्यक कर आयुक्त चेतनसिंह राजपूत यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जीएसटी विभागामध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। तुळजाभवानीचं सोने चांदी अपहार प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलंय। या प्रकरणी आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीनं अहवाल दिल्यानंतर गुन्हा नोंद केल्याचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयानं दिले होते। आषाढी वारीसाठी पंढरीला गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका शिवनेरीमध्ये स्वस्थानी दाखल झाल्यात। आता या पादुका 10.5 महिन्यांसाठी शिवनेरीत वास्तवासाठी असणार आहेत। नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये डासांचा उद्रेक वाढलाय। मात्र डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका यंत्रणा कुचकामी ठरतेय। त्यामुळे माजी नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी हातामध्ये फँगिंग मशीन घेतली आहे। डासांच्या निर्मूलनासाठी नागपूरकरच पुढे सरसावले आहेत।
नागपुरातील गणेश मंडळांना स्टॅम्प पेपरवरती हमी पत्र देणं अनिवार्य असणार आहे। नागपूर शहरातील पीओपी मूर्तींची स्थापना होऊ नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं यासंबंधीचे निर्देश दिले आहेत। लोणावळ्यातील काळा मरवली पुलाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं, मात्र तरीही या पुलाचं काम अर्धवटच आहे। हे काम गणेशोत्सवाआधी पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। वाशिम पोलीस स्टेशनच्या मागील परिसरामध्ये एका तरुणाची 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्र करत हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी केवळ 2 आरोपींना ताब्यात घेतलं। याच्याच निषेधार्थ मृताच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन बाहेर गोंधळ घातला, त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा मार्गावरील पूल धोकादायक बनलाय, त्यामुळे या पुलावरून अवजड वाहतुकीस आणि एसटी बसच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे। मात्र बस बंद असल्यामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय। अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर अधिसूचित क्षेत्रातील 14 गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेत पुन्हा समावेश त्यांचा करण्यात आलाय। या गावात करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी अखत्यारीची तयारी महापालिकेनं सुरू केली आहे। असं असतानाच आता या गावातील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार देखील पालिकेला देण्यात आले आहेत। मुंबई महापालिका क्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि 7 परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 समित्यांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडलं। सरासरी 49.46% मतदान झालं, तर कोर्टाच्या आदेशानुसार निकाल राखीव ठेवण्यात आलाय। ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे। मुंबई विभागामध्ये या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस भरघोस प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत मुंबई विभागातून 62,000 अर्ज प्राप्त झाले, त्यात ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज आले। बदलापूरमधील घटनेनंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय। येत्या 31 ऑगस्टपर्यंत सीसीटीव्ही बसवावेत, नाहीतर संबंधित चालू महिन्याचा पगार हा थांबवला जाईल असा इशारा देण्यात आलाय। त्याशिवाय शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। केंद्र सरकारनं ऊसाचा रस, साखरेचा पाक आणि इतर पदार्थांवरती इथेनॉल निर्मिती करण्यावरील बंदी पूर्णपणे उठवली आहे। आगामी गळती हंगामामध्ये इथेनॉल उत्पादनावर कोणतेही निर्बंध नसणार आहेत। या निर्णयामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे। बंदर आणि गोदी कामगारांच्या वेतन करारासंदर्भात झालेल्या चर्चेत केंद्रीय बंदर आणि जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कामगारांना 8.5% वेतनवाढ देण्यास मंजुरी दिली आहे। या करारावर लवकरच सह्या करण्यात येणार आहेत। मुंबईतील काही भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे। खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय 1ची जीर्ण झालेली जलवाहिनी हटवण्याचं काम केलं जाणार आहे। वांद्रे पश्चिम आरके पाटकर मार्गावरील नव्यानं टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। सरकारकडून 256 कोटी रुपये दुग्ध विकास विभागाकडे वर्ग झाले आहेत। पुढील आठवड्याभरामध्ये राज्यातील सुमारे 7.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दूध अनुदान जमा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला निर्वस्त्र करून तिच्या इतर अवयवांना स्पर्श करत एक्स-रे काढण्यात आला। विशेष म्हणजे एक्स-रे काढणारा व्यक्ती रुग्णालयातील अधिकृत कर्मचारी नसल्याचं समोर आलं। या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुजरातला पुराचा मोठा फटका बसलाय। भूज जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये पाणी शिरलंय। अनेक घरं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। रस्ते पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। गुजरातमधल्या कच्छ परिसराला पुराचा फटका बसलाय। पुरामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मागील आठवड्याभरापासून कच्छला पावसानं झोडपलंय। राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली। पूर्व दिल्लीतील जगतपुरी लाल बत्तीजवळ दिल्ली परिवहन मंडळाच्या बसला आग लागली। बसला आग लागल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मुसळधार पावसामुळे वडोदऱ्यामध्ये पूर आलाय। कामनाथ नगरमधील नगरवस्तीमध्ये 15 फूट लांब मगर शिरली। नागरी वस्तीत अचानक मगर आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला थेट इशारा दिलाय। जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा रशियावर हल्ला करण्यासाठी परवानगी दिली तर जगात तिसरं महायुद्ध होऊ शकतं। बांगलादेशच्या अशांत वातावरणाचा कापड उद्योगाला फटका बसलाय। दळणवळण बंद झाल्यामुळे कंपन्यांचं 4,500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। 900 कारखाने बंद झाले आहेत।
इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.